माननीय श्री राकेश शोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील ओसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, संतोष खैरे, विशाल तनपुरे व शिवाजी ढाकणे अशांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। दिनांक 5 मार्च 2025 रोजी पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना ओसई तुषार धाकराव यांना बातमीदारामार्फत इसम नामे बाबासाहेब धकाजी बडे, राहणार हदगाव शिवार, तालुका शेवगाव व अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात 2 कारमधून विक्रीसाठी आणून तो त्यांच्या घराशेजारी जनावरांच्या गोठ्यामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली। पथकाने मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांना दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे, पोसई महाले व पोलीस अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन मुंडे, आदिनाथ शिरसाट, मारुती पाखरे, किशोर काळे पाथरकर, संभाजी धायतकड व पांडुरंग मनाळ अशांचे संयुक्त पथक तयार केले। पथक व पंच व आवश्यक साधनासह बातमीतील बोधेगाव ते हातगाव जाणारे रोडवर बाबासाहेब धनाजी बडे, राहणार हातगाव, तालुका शेवगाव यांच्या घरी जाऊन जनावरांच्या गोठ्यात जाऊन खात्री केली असता गोठ्यातील खोलीमध्ये 2 इसम आढळून आले। त्यांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगून त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनिल बाबासाहेब बडे, वय वर्ष 34, राहणार हातगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर, बाबासाहेब धनाजी बडे, वय वर्ष 70, राहणार हातगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। पंचसक्षम आरोपी गोठ्यामधील खोली व घरासमोरील 2 कारची झडती घेऊन घटना ठिकाणावरून 29,64,200 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात 66.710 किलो वजनाचा अंमली पदार्थ, 2 मोबाईल, 1 मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक MH11BD 5754 व 1 मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा क्रमांक MH43BY 7784 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ताब्यातील आरोपी अनिल बाबासाहेब बडे यांच्याकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी जप्त केलेला गांजा हा मोतीराम, पूर्ण नाव माहीत नाही, राहणार मध्य प्रदेश, फरार असून याच्याकडून विक्रीकरिता आणला असून आणलेला गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब धनाजी बडे असे मिळून स्थानिक परिसरामध्ये विकत असल्याची माहिती सांगितली। आरोपी हे जप्त करण्यात आलेल्या अंमल पदार्थाचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल 1699 शिवाजी अशोक ढाकणे नेम स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या शेवगाव पोलीस स्टेशन NDPS ॲक्ट कलम 8 कलम 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय श्री राकेश शोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री प्रशांत खैरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मान्य श्री सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे व शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय मगर। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।